नमस्कार, मी सुभाष धस. तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन. महाराष्ट्राचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी कालच शपथ घेतली. त्यांच्याबरोबर त्यांच्या 8 सहकाऱ्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आणि आता ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सत्तेमध्ये सहभागी होऊन कामाला सुरुवात करणार आहेत. त्यांच्या या बंडखोरीमुळं महाराष्ट्रामध्ये राजकीय चर्चेला अगदी उधाण आलेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे राजकीय बंडखोरी, एका पक्षामधून दुसऱ्या पक्षात जाणं, या सगळ्या गोष्टीला फारसा अर्थ उरलेला दिसत नाही आहे. कारण लोकांना आता भल्या भल्यांवर विश्वास ठेवावा वाटत नाही. कोण उद्या कोणत्या पक्षात जाईल याची शाश्वती आता लोकांना, कार्यकर्त्यांना, अगदी जाणकारांना सुद्धा देता येत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. या सगळ्या वातावरणामध्ये अजितदादा फुटून बाहेर गेलेले असताना त्यांच्या भविष्याचं नेमकं काय होणार आहे हा प्रश्न एक वेगळाच आहे. कायदेशीर काय ज्या बाबी होणार आहेत त्या निश्चितपणे समोर येतील, पण त्याचबरोबर त्यांचं राजकीय भविष्य देखील काय असणार आहे, लोक त्यांना स्वीकारणार आहेत का, किंवा त्यांच्या इमेजवर त्याचा काय परिणाम होणार आहे, हा देखील प्रश्न इथे अनुत्तरितच आहे. तर याच्या अगोदर जी बंड झाली किंवा ज्या ज्या मोठमोठ्या लोकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षामध्ये आज ते कार्यरत असताना ते नेमकं काय करत आहेत हे शोधण्यासाठी आजचा हा विश्लेषणाचा कार्यक्रम आहे. खरं म्हणजे अजितदादा पवार हे फार मोठे नेते आहेत. त्यांच्या इतकेच मोठमोठे नेते भारतीय जनता पक्षाने या अगोदरही महाराष्ट्रामध्ये सामावून घेतलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जे नाव घ्यावं लागतं ते म्हणजे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांचं. नारायण राणे यांचा शिवसेनेमधला जो रुबाब होता तो जर आठवला तर निश्चितपणे आजही त्यांचा जो तो दबदबा भुरळ पाडल्याशिवाय राहत नाही. कारण शिवसेनेनं त्यांना महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च असणाऱ्या पदावर म्हणजे मुख्यमंत्री पदावर बसण्याची संधी दिली होती आणि शिवसेनेमध्ये सर्वोच्च नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. त्यावेळी त्यांनी वेगळा निर्णय घेतला आणि ते काँग्रेसवशी झाले. काँग्रेसमध्ये सुद्धा त्यांना एक चांगली वागणूक देण्यात येत होती. काँग्रेसमध्ये असताना अगदी हायकमांडच्या विरोधामध्ये बोलण्याची देखील त्यांनी म्हणजे बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी हायकमांडने देखील त्याच्याकडे कानाडोळा केला होता. विशेषतः ज्यावेळी अशोक चव्हाण साहेब यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला त्यावेळी त्यांनी नारायण राणेंनी जे आकांडतांडव केलं हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलं आणि तरी देखील काँग्रेसने त्यांना महसूल मंत्री पदासारख्या चांगल्या मंत्रिपदावर संधी दिली होती. म्हणजे एक प्रकारे काँग्रेसमध्ये असताना सुद्धा त्यांचा जो बोलण्याचं जे त्यांचं स्वातंत्र्य होतं हे स्वातंत्र्य अबाधित होतं असं आपल्याला म्हणता येतं. आणि भारतीय जनता पक्षामध्ये जसा त्यांनी प्रवेश केला तसंच त्यांना त्यांच्या बोलण्यावर मर्यादा आलेल्या आहेत हेच आपल्याला दिसतं. कारण भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडच्या विरोधामध्ये बोलण्याची ताकद आज नारायण राणेंमध्ये नाही आणि कधी त्यांनी तसा प्रयत्नही केलेला नाही. नारायण राणे यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे वागणूक दिली जाते आहे का, त्यांच्या ताकदीप्रमाणे भारतीय जनता पक्षामध्ये न्याय दिला जात आहे का, तर याचं निश्चितपणे उत्तर आहे नाही. कारण राणेंचा स्वतःचा मुलगा देखील त्यांना मंत्री करता येत नाही आहे. भलतेच आलेले नवीन असलेले आयाराम गयाराम यांना सगळ्यांना भारतीय जनता पक्ष मंत्रिपदापर्यंत शपथ देतोय, परंतु राणेंना स्वतःचा मुलगा मंत्री करता येत नाही. अशा प्रकारची दयनीय अवस्था ही भारतीय जनता पक्षामध्ये नारायण राणेंची झालेली आहे. त्यांचं मंत्रिपद हे केवळ म्हणजे नावालाच आहे. म्हणजे एकेकाळी असलेला हा वाघ भारतीय जनता पक्षानं कशा पद्धतीनं शेळी बनवून कोपऱ्यात बसवलेला आहे ह्याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. फक्त भारतीय जनता पक्षानं सांगेल त्या पद्धतीनं काम करायचं आणि सांगेल त्याच्या अंगावर धावायचं, एवढंच काम नारायण राणे यांच्याकडे राहिलेलं आहे. हे एक उदाहरण झालं. दुसरं जे उदाहरण मला सांगायचं आहे ते म्हणजे राष्ट्रवादीचे
तत्कालीन अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष बबनराव पाचपुते यांचं. बबनराव पाचपुते ही फार चर्चेत असलेली व्यक्तिरेखा होती आणि एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा फार मोठा दरारा होता. त्यांनी स्वतः तिकीटं वाटप केलेली आहेत आणि शरद पवार यांनी त्यांना फार मोठ्या प्रमाणात राजकारणामध्ये संधी देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी देखील मध्ये पवारांना सोडून भारतीय जनता पक्षाची वाट धरली आणि तो त्यांचा निर्णय म्हणजे स्वतःची वाट लावणारा निर्णय होता की काय, अशा पद्धतीचा विचार करायला आता वाव आहे. कारण बबनराव पाचपुते हे भारतीय जनता पक्षामध्ये कुठे दुर्बिणीने जरी शोधले तरी बबनराव पाचपुतेंचं नाव दिसत नाही. म्हणजे एवढा मोठा एकेकाळी एका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष राहणारा नेता भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर कुठे गायब झाला, हे त्याचं दुसरं उदाहरण आहे. तिसरं उदाहरण जे आपल्याला द्यावं लागतं ते म्हणजे विखे पाटलांचं. विखे पाटलांना आत्ता महसूल मंत्री केलंय, ही एक जमेची बाजू आहे त्यांच्या बाबतीमध्ये. परंतु विखे पाटलांचा काँग्रेसमध्ये जो रुबाब होता तो रुबाब भारतीय जनता पक्षामध्ये निश्चितच राहिलेला नाही आहे. काँग्रेसमध्ये असताना फक्त बाळासाहेब थोरातांचा जो मतदारसंघ आहे तो वगळता नगर जिल्ह्यामधली जी सगळी शक्ती केंद्र आहेत, ही सत्ता केंद्र ही सगळीची सगळी विखे पाटलांच्या ताब्यामध्ये होती. म्हणजे DCC बँक असेल किंवा आजूबाजूचे आमदार असतील, हे सगळे विखे पाटलांच्याच आधिपत्याखाली होते आणि त्यांचा शब्द हा त्या काळी काँग्रेसमध्ये प्रमाण मानला जात होता. अशा प्रकारची परिस्थिती आहे. परंतु आता महसूल मंत्री असताना देखील आत्ता असं समजतंय की भारतीय जनता पक्षाने त्यांना एक संदेश पाठवलेला आहे की तुम्हाला जर राज्यामध्ये राज्यामध्ये मंत्री राहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मुलाला खासदार करता येणार नाही. आणि म्हणून विखे पाटलांची या पद्धतीनं कोंडी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे जे जुने नेते आहेत हे देखील विखे पाटलांच्या विरोधामध्ये जाहीरपणे दंड थोपटत आहेत आणि विखे पाटलांना मात्र कॉम्प्रोमाइजिंगची भूमिका घ्यावी लागत आहे. एका अर्थानं त्या काँग्रेसमधल्या वाघाची देखील भारतीय जनता पक्षामध्ये येऊन शेळीच झालेली आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. अजून एक उदाहरण आहे ते म्हणजे गणेश नाईकांचं. एकेकाळी मुंबई महानगरपालिकेमध्ये राजकीय दृष्ट्या डॉन समजले जाणारे हे जे व्यक्तिमत्व आहे हे आता मुंबईमध्ये आहे की नाही अशा पद्धतीचं वातावरण आहे. आशिष शेलार असतील, अजून दुसरे मुंबईमधले नेते असतील, यांच्यापेक्षाही वाईट परिस्थिती, वाईट वेळ गणेश नाईकांवर आलेली आहे. भारतीय जनता पक्षामध्येच प्रवेश केलेल्या मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून गणेश नाईकांना वेळोवेळी त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्याबद्दल गणेश नाईक जाहीर वाच्यता देखील करू शकत नाही. अशा पद्धतीनं एकेकाळचा मुंबईचा डॉन राहिलेल्या एवढ्या मोठ्या नेत्यावर भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर ही वेळ आलेली आहे. हे झालं चौथं उदाहरण. अशी अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये राणा जगजित सिंग सारखं उदाहरण आहे. पद्मसिंह पाटील त्यांचे वडील ते आत्ता निष्क्रिय आहेत, पण राणा जगजित सिंग कुठे आहेत हेही शोधावं लागतं. त्याच्यानंतर तिकडे मोहिते पाटलांचं काय स्थान आहे भारतीय जनता पक्षामध्ये हेही त्यांना पण निश्चितपणे माहीत नसणार आहे. तिकडं कोल्हापूर आणि सातारा संस्थानचे राजे हे सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये काय करतायत याचं सुद्धा त्यांना शोध घ्यावा लागणार आहे. उदयनराजेंची काहीही भूमिका भारतीय जनता पक्ष विचारात घेत नाही आहे. त्याचप्रमाणे संभाजीराजे यांना तुम्ही काय करत आहेत हे सुद्धा भारतीय जनता पक्ष विचारत नाही आणि भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही प्रक्रियेत संभाजीराजांना सुद्धा सामावून घेतलं जात नाही. अशा प्रकारे जे प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये मोठे मोठे झाले त्या सगळ्या लोकांचा एक प्रकारे त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम भारतीय जनता पक्षामध्ये झालेलं आहे. याच्यामध्ये सर्वात मोठं अलीकडचं जे उदाहरण आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं. एकनाथ शिंदेंना देखील शिवसेनेनं फार मोठा सन्मान दिला. नगरविकास खात्यासारखं मंत्रिपद वर्षानुवर्ष त्यांच्याकडे ठेवलं आणि उद्धव ठाकरेंच्या खालोखाल एकनाथ शिंदेंनाच म्हणजे शिवसेनेमध्ये सन्मान होता आणि अशा प्रकारचं सन्मानाचं स्थान सोडून एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि वर्षभरामध्ये परिस्थिती अशी आली की भारतीय जनता पक्षाचा साधासुद्धा कार्यकर्ता देखील त्यांच्याबद्दल अपमानजनक शब्द बोलायला लागला. कुणीही भारतीय जनता पक्षाचं उठतं आणि शिंदेंचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही
आता आम्ही पश्चाताप करत आहोत अशाच पद्धतीची भाषा करतं. आणि म्हणून एकनाथ शिंदेची जी इमेज मागे होती ती इमेज आता राहिलेली नाही. आणि यानंतर ज्यावेळी ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये जातील त्यावेळी खरोखरच त्यांना जनता कोणत्या पद्धतीनं प्रतिक्रिया देणार आहे हे निश्चितपणे बघण्यासारखं असणार आहे. आणि म्हणून एकेकाळचा स्वतःच्या मनावर निर्णय घेणारा, कारण उद्धवसाहेब घरी बसलेले असताना किंवा आजारी असताना शिवसेनेचा सगळा फंड हा एकनाथ शिंदेंनी आमदारांना दिलेला आहे. म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य उपमुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये जशा पद्धतीनं धडाकेबाज निर्णय घेतले, त्याच्यानंतर ज्याला पाहिजे त्याला फंड दिला, अशा पद्धतीनं वागण्याची सवय लागलेले अजित पवार हे आता पीएला विचारून किंवा बारक्यासारख्या माणसांना विचारून त्यांच्या दबावामध्ये येऊन ॲडजस्टमेंटचं राजकारण करू शकणार आहेत का, खरं म्हणजे प्रश्न आहे. आणि जर त्यांनी तसं केलं नाही तर निश्चितपणे एकनाथ शिंदेंवर जी वेळ आलेली आहे तीच अजितदादांवर सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. कारण भारतीय जनता पक्ष हा पक्ष त्याचा स्वभाव बदलेल असं निश्चितपणे मला तरी वाटत नाही. भारतीय जनता पक्षामध्ये संघटना ही व्यक्तीपेक्षा मोठी असते आणि संघटनेचं हित हे व्यक्तीच्या हितापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. आणि म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा अगदी मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर त्यांचं रिव्हर्शन केलेलं आहे. आणि आत्ता असं सांगितलं जात आहे की ते उपमुख्यमंत्री पद सुद्धा देवेंद्रकडे ठेवलं जाईल की नाही अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये सुरू आहेत. आणि म्हणून शिस्तीचं आणि मोठमोठ्या माणसांचं वस्त्रहरण करणं आणि ज्यांना स्वतःचं फार काही अस्तित्व टिकवायचं आहे त्या अस्तित्वाचा बिलकुल नायनाट करणं हा भारतीय जनता पक्षाचा राहिलेला स्वभाव आहे. आणि म्हणून अजितदादांनी हे जे केलेलं बंड आहे हे किती दिवस भारतीय जनता पक्ष आणि अजितदादाच्या समर्थकांना आनंद देऊ शकतंय हा म्हणजे पाहण्यासारखा विषय असणार आहे. एकनाथ शिंदेबरोबर जे झालं ते अजितदादांबरोबर होणार नाही असं त्यांच्या अनुयायांकडून म्हटलं जात आहे. जसं उद्धव ठाकरे यांच्याबरोबर लढणं एकनाथ शिंदेंना सोपं गेलं तशा पद्धतीनं अजितदादांना शरद पवारांच्या बरोबर लढणं सोपं जाणार नाही हे देखील निश्चित आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनमानसाचा कौल जर बघितला तर शरद पवार असोत, उद्धव ठाकरे असोत किंवा काँग्रेस असोत यांचं पण चांगली गट्टी जमून महाविकास आघाडी निश्चितपणे तगडी होण्याची शक्यता आहे. आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्ष हा देखील मजबूत होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामध्ये अजित पवारांचं मात्र मी ज्यांची नावं घेतली त्या मोठ्या नेत्यांप्रमाणे होतं की काय अशाच प्रकारची शंका घेण्यास वाव आहे आणि हीच शक्यता जास्त आहे. आणि म्हणून या विषयावर तुम्हाला नेमकं काय वाटतं हे नक्की कॉमेंट करून कळवा.